हॅलो, जानकीज किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। हे कोवाळ्याच्या आपल्याला वड्या करायच्या आहेत, तर त्यासाठी हे भोपळा आपल्या आरोग्यास अत्यंत फायदेशीर असतात। त्याप्रमाणे कोहळा हा एक उत्तम भोपळा आहे, तो आरोग्यास अतिशय हेल्दी आहे। आपण कोहळ्याचा गर मिक्सर मधून काढून घेतला, हे सगळा असा चांगला मोठा तुकडा होता, तो मिक्सर मधून काढून घेतला त्याचा गर, आणि त्याचा आपण आता पिळून घेतलेला आहे। आपण हे सगळं पाणी याच्यामध्ये असं दाबून दाबून चाळणीतून पिळून घेतलं। हे आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची। चांगलं हे मिक्सर मधून काढलेला कोहळा आपण चांगला पिळून घेतलेला, तूप साजूक तूप आपण थोडस घेतलेलं आहे, साजूक तुपामध्येच टाकायला आहे। एवढ्या ह्या चमच्याने चांगलं 2 चमचे तूप घेतलेलं आहे आपण, घरचं तूप, आणि हा त्याच्यामध्ये कोहळा किसलेला टाकून आपण चांगलं तुपामध्ये 1 मिनिट चांगलं परतून घेऊ असं। आणि असं हे चांगलं परतून घेतलं, याला साखर टाकू एवढी। तुम्ही जास्त गोड लागत असलं तर वाटी भरून टाकला तरी चालते, पण मी जास्त साखर टाकली, गोड आवडत नाही जास्त। आता हे साखर आणि खीस, हे जे आपण मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे कोवाळ, हे चांगलं परतून घ्यायचं तुपामध्ये, साखरेमध्ये असं साखरामध्ये शिजवून घ्यायचं छान। आणि विलायची जायफळ आपल्याला चांगली टाकायची, म्हणजे सुवास पण छान येतो आणि चवीला पण छान येतो, आणि छान असं साखरेत आपल्याला घट्ट होईपर्यंत शिजवायचं। आपलं चांगलं हे कोरडं झालं आहे सगळं, हे छान आपण गॅस बंद केला आणि खाली उतरून घेतलं। तेव्हा तुम्ही पाहू शकता किती कोरडं झालंय, हे पाक थोडा सुद्धा राहिला नाही आणि बुडाला पण लागलं नाही, आपलं छान झालंय एकदम। तर हे आता आपण ताटात उतरून घेऊ सगळं, असं हे आता करून घेतलं आपण आणि थापून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण थोडं थंड झालं की वड्या काढून घ्यायच्या। हे अशा प्रकारे मैत्रिणींना आणि माझे प्रेक्षक, अशा कोवाळी पाक आपला तयार झाला। तेव्हा किती सुंदर वड्या झाल्या तुम्ही पाहू शकता। हे अशा वड्या करून घ्यायच्या आणि हे अशीच जसं लागेल तसं आपल्याला खायची। खूप पौष्टिक वडी असते, तर अशा करून पहा नक्की, तुम्हाला नक्कीच आवडतील। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।